सर्व घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत उपस्थित। नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार। 2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान, तर 31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभ स्नान। सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यानं काही फरक पडत नाही। महाजन, भुसे, झिरवाळ मिळून काम करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान। हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण, हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं पुन्हा वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असल्यामुळे मी तसं विधान केलं। हिंदी भाषेसंदर्भातल्या विधानावर सरनाईकांचं स्पष्टीकरण। वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरण, राजेंद्र, सुशील हागवणे आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरू। बावधन पोलीस ठाण्यामध्ये तिघांची समोरासमोर चौकशी। निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्त्वाचा। फेसटाईम कॉलनं निलेश चव्हाणनं नेपाळमधील लोकेशन त्याचं झालं ट्रेस। फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला पडल्या बेड्या। निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी मासाच्या हाती। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत असल्याची माहिती। संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक। आरोपी सुरेश गंगणेंचा सासरा आणि पत्नीला अटक। वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत। लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचाही दरोड्यामध्ये सहभाग। महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेमध्ये असल्याची माहिती आरोपीनं दिली। लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपींचं धार्मिक पर्यटन, शिर्डी, श्रीशैलम आणि तिरुपतीसह इतर ठिकाणी केलं देवदर्शन। आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट। 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे चालकांना दिलासा। सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या 11 जून पासून फ्लाय 91 या कंपनीच्या हैदराबाद बंगळुरू विमानसेवा सुरू होणार। यामुळे प्रवाशांना लवकरच विमानसेवेचा लाभ घेता येणार। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनची विश्रांती, किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता। लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन। रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रातील मासेमारीवर 2 महिन्यांसाठी बंदी। 31 जुलैपर्यंत बंदी कायम। माशांच्या प्रजनन काळामध्ये त्यांच्या संख्या वाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी मत्स्यबंदीचा निर्णय। सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवारी 5 वाजल्यानंतर पर्यटकांना मज्जाव। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन सतर्क। तळ कोकणामध्ये मान्सूनमुळे शेती पिकांना फटका। भुईमुग, कलिंगड, कोकम, आंबा आणि काजू या पिकांचं मोठं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित। आल्हाददायक वातावरण, दाट धुकं आणि धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। बीडच्या बिंदुसरा धरण भरलं। धरणाजवळ सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी। धरणाजवळ नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची मागणी। तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पावसामुळे प्रवाहित। बालाघाट डोंगर रांगांमधील पाणी या झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरात पोहोचलं, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण। सोलापूर जिल्ह्यातील मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी तुडुंब भरली। हिवळीमध्ये भीमा नदीचं हे सुंदर दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो। या बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार। 20 एकर क्षेत्रालाही सिंचनासाठी याचा फायदा होणार। बार्शीतील साकत गावामध्ये शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठ नदीच्या गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट। पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस। 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी। बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये शेतकरी महिलेचा आक्रोश। बाजारात नेण्याआधी टोमॅटो पीक पावसामुळे उद्ध्वस्त। प्रशासनानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडमध्ये पावसाची उसंत। शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग। बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्रामध्ये होणार खरीपाचा पेरा।
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. बीडच्या सुकळी गावातील गुणवती तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा बुडून मृत्यू. गोव्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री अपघात. मुंबई गोवा हायवेवरील राजापूर जवळचा कोंडी गावाजवळ अचानक लागली आग. कंटेनर हा मॅगीनं भरलेला असल्याची माहिती. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्यामुळे शिर्डीच्या साईनगरीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी. साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. तर पुढील 8 ते 10 दिवस भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज. अकोल्यामध्ये काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी धरला डीजेच्या तालावर ठेका. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेमध्ये दोन्ही नेत्यांचा. वाशिममध्ये पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांच्या पायी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 15 वारकरी 400 किलोमीटर करणार पायी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग. चंद्रकांत पाटलांसह अनेक मान्यवरांचा पारायणामध्ये सहभाग. श्री क्षेत्र रांजणगावमध्ये परमपूज्य संकेश्वर पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या हस्ते विद्यावाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन पुंड यांना गणेश ज्ञान प्रबोधक उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी मंडळाचे मुख्य विश्वस्त ओंकारदेव, अध्यक्ष स्वातीताई पाचुनकर प्रामुख्यानं उपस्थित. बीडच्या अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षकेला 83 लाख रुपयांचा गंडा. विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्याने केली फसवणूक. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार. घटना सीसीटीव्हीत कैद. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अझीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल. नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील 4 मुलींचा प्राचार्यांकडून विनयभंग. आरोपी वारंवार छातीवर पाठीवर हात फिरवत असल्याचा पीडितेचा आरोप. पोलिसांनी प्राचार्यांवर गुन्हा दाखल करत केली अटकेची कारवाई. भंडाऱ्याच्या सिंहोऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला पोलिसांनी केली अटक. बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार करण्यात आले अत्याचार. मंगेश रहांगडालेला पोलिसांकडून अटक. प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात आढळला कपड्याचा तुकडा. रिसोर्टच्या डॉक्टरांचा प्रताप. संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनाला. या प्रकरणी महिलेकडून संबंधितांवर गुन्हा दाखल. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. वाशिम जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. रुग्णाच्या नातेवाईकांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. लातूरच्या रेणापूरमध्ये 5 ते 6 जणांच्या मद्यधुंद टोळीकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण. टवाळखोरांचा परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. बारामतीमध्ये पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. स्टंट करण्यास रोखल्यामुळे अंगावर गाडी घातल्याची माहिती. नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत त्रिकोणी गार्डन बीट मार्शल अंमलदारांनी तत्परता दाखवत केली धाडसी कारवाई. हत्येचा प्रयत्न टाळून दोघांचे वाचवले प्राण. महाड विन्हेरे रस्त्यावर शिवशाही बसचा अपघात. बस झाडावर आदळल्यामुळे 9 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात. वाहन चालकाचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी खमाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 3घांचा मृत्यू. एकाच दुचाकीवरून तिघही नागपूरकडून भंडाऱ्याकडे जात असताना घटना घडल्याची माहिती. भंडाऱ्यातील साकोलीच्या उकारा फाट्याजवळ डस्टर कारनं 2 दुचाकीस्वारांना चिरडलं. राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा चालकानं अचानक रिक्षा वळवल्यामुळे घटना घडल्याची माहिती. रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. 60 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू. महिलेचा पती गंभीर जखमी तर घटनास्थळावरून ट्रक चालक फसार. बीडच्या माजल गावामध्ये बांधकामाला पाणी देत असताना शॉक लागल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू. कृष्णा सितकर असं मयत तरुणाचं नाव. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. रवींद्र काळसरपे असं शेतकऱ्याचं नाव. वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर 8 लाख फॉलोअर्स असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना
आयडी देण्याची मागणी करत जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले दोघांचेही प्राण. गोंदियाच्या देवरीमध्ये 1.6 ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त. या प्रकरणी दोघांना अटक. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडे सुरू. नांदेडमध्ये शेतकऱ्याने पेरणीसाठी काढलेल्या पैशांची बँकेतच चोरी. 90,000 रुपये तरुणीकडून लंपास. तामसामधील एसबीआय बँकेतील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून चोरट्या महिलेचा शोध सुरू.